सूचना देण्यात आल्या आहेत। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठान इथं पुष्पांजली वाहिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। समाजसेवा आणि महाराष्ट्राच्या विकासात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना अभिवादन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। अजित पवार हे स्पष्टवक्ते, कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व होतं अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे। आतापर्यंत कित्येक वर्ष तुमचा वाढदिवस आनंदानं, उत्साहात आणि अभिमानानं साजरा केला, परंतु तोच दिवस आता जयंती झाला आहे। त्यामुळे हृदय आतून पूर्णपणे भंग पावलं आहे। तुम्ही नाहीत हे कटू सत्य आजही हे हृदय स्वीकारू शकत नाही अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या आहेत। आजचा दिवस हा अजित पवार यांच्या उदास करणाऱ्या स्मृती घेऊन आला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे।